नमस्कार मित्रांनो, आज आपण NCERT 11वीचा प्राकृतिक भूगोलाचा NCERTतला भाग कव्हर करणार आहोत, जो राज्य सेवेसाठी उपयुक्त आहे. यामध्ये पृथ्वीविषयी माहिती दिलेली आहे. तर इथं पृथ्वीचं क्षेत्रफळ दिलेलं आहे 510 दशलक्ष चौरस किलोमीटर. व्यास विषुवृत्तीय 12,756 किलोमीटर, तर ध्रुवीय 12,714 किलोमीटर दिलेला आहे. पृथ्वीचं वय 4.6 अब्ज वर्ष, वस्तुमान 5.97 गुणिले 10⁻²4 किलोग्रॅम, घनता 5.5 ग्रॅम सेंटीमीटर क्यूब. सूर्यापासूनचे सरासरी अंतर 14,95,98,500 किलोमीटर एवढं आहे. पृष्ठभागावरील सरासरी तापमान 14 अंश सेल्सिअस. पृष्ठभागावरील सर्वात उंच ठिकाण हे माउंट एव्हरेस्ट आहे, ज्याची उंची 88-48 मीटर आहे. भूपृष्ठावरील सर्वात निम्न स्तरावरील ठिकाण 397 मीटर आहे, जे -397 आहे, जे मृत समुद्रामध्ये आहे. समुद्रातील सर्वात खोल ठिकाण मरियाना गर्त आहे, 11,022 मीटर. आकार विषुववृत्तावर फुगीर व ध्रुवाजवळ चपटी आहे पृथ्वी. आता शिलावरणाचा विकास. यामध्ये शिलावरणाच्या विकासामध्ये शिलावरणाचा विकास हळूहळू घनतेमध्ये वाढ झाल्यामुळे आतील तापमान वाढले. त्यातील आतील घटक त्यांच्या घनतेनुसार व्यक्त होऊ लागले. त्यामुळे अवजड पदार्थ पृथ्वीच्या केंद्राकडे आतील भागात गेले व हलके पदार्थ पृष्ठभागाकडे आले. यामुळे बाह्य पृष्ठभागाचा विकास कवच स्वरूपामध्ये झाला. भिन्न प्रक्रियेद्वारे पृथ्वी तयार करणारे घटक वेगवेगळ्या थरात विभागले गेले. यामुळे कवच, प्रावरण, गाभा या थरांची निर्मिती झाली. त्यानंतर वातावरणाचा विकास. तर वातावरणाच्या विकासामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये जुन्या वातावरणाचा नाश झाला. दुसऱ्या टप्प्यात आतील तापमानाचा वातावरण निर्मितीस हातभार लागला आणि तिसऱ्या टप्प्यात प्रकाश संश्लेषणाच्या प्रक्रियेमुळे सजीवाधारे वातावरणाची रचना सुधारित केली. पृथ्वीच्या थंड होण्याच्या प्रक्रियेदरम्यान पृथ्वीच्या अंतर्गत घन पदार्थापासून वायू व पाण्याची वाफ बाहेर पडली व सध्याच्या वातावरणाची उत्क्रांती सुरू झाली. सुरुवातीच्या वातावरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची वाफ, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड, मिथेन, अमोनिया आणि फारच कमी पदार्थ ऑक्सिजन हे होते. ज्या प्रक्रियेद्वारे वायू आतल्या भागातून बाहेरच्या भागात घेतले जातात त्याला डिगॅसिंग असे म्हणतात. त्यानंतर जलावरणाचा विकास. सततच्या ज्वालामुखीच्या विस्फोटामुळे पाण्याचे बाष्प आणि वायू वातावरणात येत राहिले. जशी जशी पृथ्वी थंड होऊ लागली तसे बाष्पाचे सांद्रीभवन झाले. वातावरणातील कार्बन डायऑक्साईड पाण्याच्या स्वरूपात पावसाच्या पाण्यात विरघळला आणि त्यातून तापमानात अजूनच घट झाली व सांद्रीभवन होऊन मोठ्या प्रमाणात पाऊस पडू लागला. पावसाचे पाणी पृष्ठभागावर खोल भागात जमा होऊन समुद्राची निर्मिती सुरू झाली. इथं अक्षवृत्त आणि रेखावृत्ताची आकृती दिलेली आहे. त्यामध्ये अक्षवृत्त लॅटिट्यूड, पृथ्वीच्या उत्तर ध्रुव दक्षिण ध्रुव दरम्यान समांतर असणाऱ्या आडव्या काल्पनिक रेषांना अक्षवृत्त म्हणतात. विषुववृत्त उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव या बिंदूपासून समान अंतरावरून आणि पृथ्वीच्या बरोबर मध्यातून जाणाऱ्या काल्पनिक वर्तुळाला विषुववृत्त म्हणतात. हे वृत्त 0 अंशाचे व सर्वात मोठे अक्षवृत्त आहे. विषुववृत्तामुळे पृथ्वीचे उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध असे भाग झालेले आहेत. त्यानंतर कर्कवृत्त, ट्रॉपिक ऑफ कॅन्सर, विषुववृत्तापासून उत्तरेस 23.5 अंश नॉर्थ अंतरावर असलेल्या अक्षवृत्ताला कर्कवृत्त म्हणतात. तशाच प्रमाणात जे विषुववृत्तापासून दक्षिणेस 23.5 साऊथ आहे त्याला मकरवृत्त म्हणतात. आर्क्टिक वृत्त व अंटार्क्टिक वृत्त. 66.5 उत्तर अक्षवृत्तास आर्क्टिक वृत्त म्हणतात, तर 66.5 दक्षिण अक्षवृत्तास अंटार्क्टिक वृत्त असे म्हणतात. खालच्या भागाला अंटार्क्टिक. आता अक्षवृत्ताची वैशिष्ट्ये. अक्षवृत्ते ही परस्परांना समांतर असतात. 0 अक्षवृत्त म्हणजे विषुववृत्त आणि उत्तर गोलार्धात 90 व दक्षिण गोलार्धात 90 अशी 181 अक्षवृत्ते आहेत. विषुववृत्त हे सर्वात लांब अक्षवृत्त आहे. अक्षवृत्ताची लांबी विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे जाताना कमी होत जाते, तर ध्रुव अक्षवृत्त हा बिंदू असतो. अक्षवृत्ते गोलाकार असून दोन लगतच्या अक्षवृत्तामधील अंतर सर्वत्र समान असते, ते म्हणजेच 111 किलोमीटर. प्रकाशवृत्त म्हणजे काय, तर सूर्यकिरणामुळे पृथ्वीच्या अर्ध्या भागावर उजेड तर उरलेल्या अर्ध्या भागावर अंधार प्रकाशित होतो व अर्धा भाग अप्रकाशित होतो. हे वेगवेगळे करणाऱ्या रेषेस प्रकाशवृत्त म्हणतात.
रेखावृत्ते पृथ्वीच्या पृष्ठभागावर उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवापर्यंत जाणारी आणि विषुववृत्ताला काटकोनात छेदणारी जी अर्धवर्तुळे आहेत त्यांना रेखावृत्ते म्हणतात. लंडन शहरातील उपनगर ग्रीनिचवरून जाणारे रेखावृत्त हे मूळ शून्य रेखावृत्त मानले जाते. तर ग्रीनिचपासून 1°-1° अंतरावर पश्चिमेला 180 रेखावृत्त तर पूर्वेला 180 रेखावृत्त अशी एकूण 360 रेखावृत्त आहेत. सर्व रेखावृत्त अर्धगोलाकार असून दोन्ही ध्रुवांना जवळ मिळतात. सर्व रेखावृत्ते समान लांबीची असून दोन लगतच्या रेखावृत्तांमधील अंतर विषुववृत्तापासून ध्रुवाकडे जाताना कमी कमी होत जाते. 0° रेखावृत्त पृथ्वीला पूर्वीय गोल व पश्चिमी गोल यामध्ये विभागणी करतात. विषुववृत्तावर 111 किलोमीटर लांबी असते. कर्क व मकर वृत्तावर 102 किलोमीटर असते. विषुववृत्त 40° अक्षावर तर अक्षवृत्तामुळे आपल्याला एखाद्या ठिकाणचा हवामानाचा अंदाज व्यक्त करता येतो आणि रेखावृत्तामुळे एखाद्या ठिकाणच्या वेळेचा अंदाज व्यक्त करतो. त्याच्या आर्क्टिक वृत्त हे नॉर्वे, स्वीडन, फिनलंड, रशिया, USA, कॅनडा, डेन्मार्क, आइसलँड इथून जातात आणि कर्कवृत्त मेक्सिको, इजिप्त, सौदी अरेबिया, भारत, बांगलादेश, म्यानमार, चीन, तैवान, बहामास, मॉरिशस, माली, UAE, अल्गेरिया, नायजर, ओमान इथून जातात. एवढं काही लक्षात ठेवायची गरज नाही. विषुववृत्तावर असणारे देश तर कुठले आहेत? इक्वेडोर, कोलंबिया, ब्राझील, साओ टोम अँड प्रिन्सिस, गॅबॉन, रिपब्लिक ऑफ कॉंगो, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो, युगांडा, केनिया, सोमालिया, मालदीव, इंडोनेशिया, किरिबिती. मकर वृत्तावर अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, बोत्सवाना, ब्राझील, चिली, मादागास्कर, मोझाम्बिक, नामिबिया, पॅराग्वे. आता ही सगळी देश काही लक्षात ठेवायची गरज नाही. त्यानंतर आहे प्रमाण वेळ आणि स्थानिक वेळ. तर ग्रीनिचमधून जाणाऱ्या रेखावृत्ताला प्रमाण मानून पृथ्वीचे एकूण 24 काला विभागात विभाजन केले आहे. पृथ्वी 24 तासात स्वतःभोवती एक फिर पूर्ण करते, म्हणजेच 360 अंशाचा प्रवास पूर्ण करते. पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असल्यामुळे ग्रीनिचच्या पूर्वेकडील देशात सूर्य लवकर उगवतो आणि ग्रीनिचच्या पूर्वेकडे जाताना 1 अंशला 4 मिनिटे एवढा वेळ वाढत जातो. पश्चिमेकडे जाताना कमी होत जातो. उदाहरणार्थ भारतामध्ये ग्रीनिचच्या पूर्वेला आहे भारत, त्यामुळे भारत सरकारने 82.5° याच प्रमाणवेळ मानले आहे. भारताचा प्रमाणवेळ हा ग्रीनिचपेक्षा 5.5 तास पुढे आहे. 82.5° गुणिले 4 बरोबर 330 मिनिटे म्हणजे 5.5 तास एवढा वेळ भारताची आहे ती पुढे आहे. म्हणजे ग्रीनिचच्या पूर्वेला जसं आपण 1 अंशाने पुढे जातो तसं 4 मिनिटांनी वेळ वाढत जातो. भारताचे प्रमाण हे रेखावृत्तीय 82.5 असून प्रयागराजमधून जाते. तसे उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, आंध्र प्रदेशमधून ही जाते. त्यानंतर आहे भारत, श्रीलंका या दोन्ही देशाचे प्रमाण वेळ रेखावृत्त सारखेच म्हणजे 82.5 एवढे आहे. एकापेक्षा अधिक कालविभागात रशियाच्या 11 कालविभाग आहेत. अमेरिका व कॅनडाचे 5 आहेत. ऑस्ट्रेलियाचे 3 आहेत. त्यानंतर आहे आंतरराष्ट्रीय वाररेषा. दिनांक 0° रेखावृत्ताच्या विरुद्ध दिशेला असलेल्या 180° रेखावृत्तावर वार व दिनांक यामध्ये आवश्यक तो बदल करण्यासाठी जी रेखा कल्पलेली आहे तिला आंतरराष्ट्रीय वाररेषा म्हणतात. जेव्हा आपण GMT च्या पूर्वेकडील 180° रेखांशाचा वेळ मोजतो तेव्हा 12 तास पुढे असेल आणि जेव्हा पश्चिमेकडून मोजतो तेव्हा ग्रीनिचच्या 12 तास मागे असेल. म्हणजेच 180 रेखावृत्ताच्या दोन बाजूला 24 तासाचा फरक दिसून येतो. जेव्हा हे रेखावृत्त एका दिशेकडून दुसऱ्या दिशेला ओलांडते तेव्हा तारीख अगदी 1 दिवस बदलली जाते. म्हणून आंतरराष्ट्रीय दिनांक वाररेषा 1 दिवस पुढे जाते. पूर्वेकडे प्रवासास निघालेल्या प्रवाशाची ही रेखावृत्त ओलांडताना 1 दिवस मागची तारीख व वार मागचाही धरावा लागतो. आंतरराष्ट्रीय दिनांक रेषा पॅसिफिक महासागराच्या मध्यात जात असून वेळेचा गोंधळ होऊ नये म्हणून कोणत्याही दिशेच्या जमिनीवर राखलेली नाही. ही रेषा सरळ नसून गरजेनुसार तिचा मार्ग बदललेला आहे. आंतरराष्ट्रीय दिनांक रेषा बेरिंग समुद्रधुनीतून जाते. त्यानंतर पृथ्वीची गती परिवलन. पृथ्वी स्वतःभोवती एका तासाभोवती फिरते. ती रेषा उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुवातून जाते. पृथ्वी या स्वतःभोवती फिरण्याचे परिवलन म्हणतात. या पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असते.
परिवलन वेग विषुववृत्तावर सर्वाधिक असून ध्रुवाकडे जाताना कमी कमी होत जातो. परिवलनामुळे दिवस व रात्र स्थिती तयार होते. परिवलनामुळे तयार होत असलेल्या बदलामुळे वेगवेगळ्या गोलार्धात वेगवेगळ्या प्रकारचे समुद्राचे प्रवाह आहेत. वारे यांच्या दिशा बदलल्या जातात व कोरोलियस बल असे म्हणतात. या प्रवाहाला परिवलनामुळे कोरोलियस फोर्स तयार होतो. परिवलनामुळे दररोजच्या 2दा समुद्राच्या लाटात वाढ व घट होते. पृथ्वीचे परिवलन हे केंद्र प्रसारक शक्ती तयार करते, ज्यामुळे विषुववृत्तावर फुगवटा निर्माण होतो तर तेथील गुरुत्वाकर्षण शक्ती कमी होते. परिभ्रमण. पृथ्वी सूर्याभोवती लंबवर्तुळाकार कक्षेमध्ये फिरत असते, त्यामुळे त्यास परिभ्रमण म्हणतात. परिभ्रमण गती सुमारे 29.6 किलोमीटर एवढी आहे. एक परिभ्रमण पूर्ण करण्यास 365 दिवस लागतात, त्यास 1 वर्ष म्हणतात. पृथ्वी व सूर्य यातील सरासरी अंतर हे 150 मिलियन किलोमीटर आहे. परिभ्रमणामुळे पृथ्वीवर ऋतूंची निर्मिती होते. पृथ्वीच्या फिरण्याचा अक्ष हा सामान्यतः प्रतलाच्या काहीसा झुकलेला आहे, त्यामुळे होणारा आज काटकोन स्थितीपासून 23.5 अंशांनी कललेला आहे. तर हा आज विषुववृत्तीय कक्षेशी 66.5 अंशाचा कोन करतो. या झुकलेल्या अंशामुळे दिवस व रात्री यांचा कालावधी कमी जास्त होतो. अपसूर्य स्थिती. जेव्हा पृथ्वी सूर्यापासून कमाल अंतरावर असते तेव्हा अपसूर्य स्थिती होते आणि ही स्थिती 4 जुलैला असते. जेव्हा सूर्य ते पृथ्वी अंतर 152 मिलियन किलोमीटर एवढे असते, म्हणजे साधारणतः दृश्य असते 2 मिलियनने वाढलेले असते, ते तिथे अपसूर्य स्थिती तयार होते. नंतर उपसूर्य स्थिती. पृथ्वी जेव्हा सूर्यापासून किमान म्हणजे कमी अंतरावर असते त्यास उपसूर्य स्थिती म्हणतात. ही स्थिती 3 जानेवारीला असते. तेव्हा सूर्य आणि पृथ्वी यांच्यातलं अंतर 147 किलोमीटर म्हणजेच 3 मिलियन किलोमीटरने कमी होते. ती उपसूर्य स्थिती होते. त्यानंतर आहे पृथ्वी ऋतू निर्मिती. पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती पण फिरत असते, त्यामुळे पृथ्वीचे सूर्यासंबंधीचे स्थान नेहमी बदलत राहते. त्याला सूर्याचे भासमान भ्रमण म्हणतात. आता ह्या स्थिती वेगवेगळ्या स्थिती आहेत. त्याच्यामुळे 21 जूनची जी स्थिती आहे, या स्थितीमध्ये सूर्याची किरणे कर्कवृत्तावर लंबरूप पडतात. यालाच उन्हाळा आयन दिवस म्हणतात. त्यावेळेस उत्तर गोलार्धात उन्हाळा असतो तर दक्षिण गोलार्धात हिवाळा सुरू असतो. उत्तर गोलार्धात 21 जून हा सर्वात मोठा दिवस असतो व रात्र सर्वात लहान असते. उलट परिस्थिती दक्षिण गोलार्धात असते. 21 जून नंतर सूर्य विषुववृत्ताकडे हळूहळू सरकू लागतो आणि त्यानंतर 22 डिसेंबरची स्थिती म्हणजे या स्थितीमध्ये सूर्याची किरणे मकर वृत्तावर लंबरूप पडतात. त्या स्थितीला हिवाळ्यातील आयन दिवस म्हणतात. 22 डिसेंबरची रात्र ही उत्तर गोलार्धात सर्वात मोठी रात्र असते व दिवस सर्वात छोटा असतो. या उलट परिस्थिती दक्षिण गोलार्धात असते. 21 मार्चच्या स्थितीला सूर्याची किरणे विषुववृत्तावर लंबरूप पडत असतात, म्हणून यास वसंत संपात म्हणतात. या दिवशी सर्वत्र दिवस व रात्र समान वेळेची असते. 21 मार्च नंतर सूर्य उत्तरेकडे सरकायला लागतो व त्यास उत्तरायण म्हणतात. त्यामुळे उत्तर गोलार्धात उन्हाळा तर दक्षिण गोलार्धात हिवाळा चालू होतो. 23 सप्टेंबरची स्थिती. या दिवशी सुद्धा किरणे विषुववृत्तावर लंबरूप पडतात. याला शरद संपात म्हणतात. दिवस व रात्र सारख्या वेळेची असते. 23 सप्टेंबर नंतर सूर्य दक्षिणेकडे सरकू लागतो, त्यास दक्षिणायन म्हणतात. आता हे परीक्षेला विचारलेले प्रश्न आहेत संपूर्ण, हे लक्षातच ठेवावं लागते. जिथे समान कुठला आहे, छोटा कुठला आहे, मोठा दिवस कधी असतो, वसंत संपात कधी, शरद संपात कधी, या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. इथं काही प्रश्न विचारले आहेत ते आपण पाहून घेऊया. पृथ्वीवरील सर्वोच्च बिंदू 88-48 मीटर असला तरी खंडाची सरासरी उंची ही केवळ 875 मीटर एवढी आहे. तर हे विधान बरोबर आहे. सागराचा सर्वात खोल बिंदू 11,350 मीटर असला तरी महासागराची सरासरी खोली समुद्रसपाटीपासून 3,729 एवढी भरते. तर हे बरोबर आहे. राज्यसेवेला विचारलेला प्रश्न आहे. त्यानंतर संघराज्याच्या बोधचिन्हात जागतिक नकाशा कुठून प्रक्षेपित आहे? तर उत्तर ध्रुवावरून प्रक्षेपित आहे आता जागतिक नकाशा. पुढील कोणते विधान योग्य आहे? पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते, हे विधान योग्य आहे. त्यानंतर ह्या ज्या थेरी आहेत भरतीच्या, वायुरूपी, तेजोनिध आणि ग्रहकण, या सगळ्या संकल्पना कोणी मांडल्या आहेत ती शास्त्रज्ञांची नावे इथे जोड्याजुळवामध्ये विचारलेल्या आहेत.
इम्युनल कांट म्हटलं तर वायुरूपी परिकल्पना आहे. लॅप्स म्हणजे तेजोनित परिकल्पना आहे. आणि चेंबरलिनची ग्रहण परिकल्पना आहे. जेम्बर जीन्स यांची भरती परिकल्पना आहे. त्यानंतर आता इथे वसंत ही काही विचारलेला प्रश्न आहे. वसंत संपातून शरद संपात उन्हाळा आयन हिवाळा आयन. तर आत्ताच आपण पाहिले की वसंत संपात म्हटलं तर 23 सप्टेंबरची स्थिती येते आणि 23 सप्टेंबरची स्थिती म्हणजे शरद संपत आहे आणि वसंत संपात म्हणजे 21 मार्चची स्थिती आहे. त्यानंतर 22 डिसेंबर म्हणजे सर्वात छोटा दिवस आणि 21 जून म्हणजे सर्वात मोठा दिवस. तर 22 डिसेंबरला हिवाळा आयन दिवस म्हणतात आणि उन्हाळा आयन दिवस हा 21 जूनला म्हणतात. याची 2 छोट्या मोठ्या दिवसानुसार नावं ठरलेली आहेत. त्यानंतर इथं आहे पृथ्वी 24 तासामध्ये 360 रेखावृत्त फिरते. चूक बरोबर शोधायचं आहे. प्रत्येक रेखावृत्त ओलांडण्यास पृथ्वीला 4 मिनिटाचा कालावधी लागतात. तर दोन्ही विधानं बरोबर आहेत. आता इथं पण ह्या थेरीज दिलेल्या आहेत. त्या तेजोनित परिकल्पना, लॅप्स यांची उल्का उत्पत्ती परिकल्पना, ही मोल्टन यांची आहे. भरती परिकल्पना जीन्स यांची आहे आणि ग्रहण परिकल्पना लॉकियर यांची आहे. 21 मार्च व 22 डिसेंबर या दिवशी खालीलपैकी कोणत्या अक्षरवृत्तावर सर्वात जास्त सौर ऊर्जा मिळते? तर विषुववृत्तावर सर्वात जास्त सौर ऊर्जा मिळते. तर आपलं हे प्रकरण इथं संपलेलं आहे. त्यानंतर आता पुढचे पृथ्वीच्या अंतरंगाविषयी सविस्तर माहिती आपण पुढच्या प्रकरणामध्ये घेऊया. थँक्यू.